त्यांना जो त्रास आता होतोय त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं म्हणतो। बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय, त्याचा आपण शब्द एक एक समजून घेऊया। त्याच्या मागचा बाय म्हणजे दोन, बाय या म्हणजे ज्या इंग्लिश भाषेमध्ये त्याला म्हणतात बाय म्हणजे दोन, पोलार म्हणजे टोक। आता काय होतं की एक टोक असतं की ज्या दरम्यान पेशंटला मला जगायचंच नाही, मला जगण्यात काही अर्थच नाही, मी आयुष्यात काहीच चांगलं केलं नाही, केलं ते सगळं वाईट केलं, अशा प्रकारची भावना त्या पेशंटमध्ये येते। ते एक टोक झालं ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो। दुसरं टोक आहे ज्याच्यामध्ये मीच शहाणा, मीच मोठा, मी एवढे पैसे कमवले, मी तेवढे पैसे खर्च करतो, अशा प्रकारची भावना ज्यावेळेला येते ते आलं दुसरं टोक। ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीमध्ये ही दोन टोकं वेगवेगळ्या वेळेला, काही वेळेला थोडीफार लक्षणे एकत्र पण असू शकतात, अशी अवस्था ज्या वेळेला तयार होते, अशी मानसिक अवस्था तयार होते की एकदा जगायचंच नाही, डिप्रेशन, दुसरं टोक मी म्हणजे शहाणा, ही भावना तयार होते, त्यावेळेला म्हणतात त्याला मेनिया, किंवा त्याला आपण साध्या मराठीमध्ये उन्माद असं पण म्हणतो। तर अशी अवस्था ज्या लोकांमध्ये असते त्याला म्हणतात बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर। तर आपल्या पेशंटला जो त्रास आहे तो बायपोलर अफेक्टिव्ह, बायपोलर म्हणजे दोन टोकाचा, अफेक्ट म्हणजे काय, जर जी मानसिक स्थिती आम्हाला किंवा त्याचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना किंवा तुम्हाला सुद्धा लक्षात येतं की ह्या माणसाचं वागणं नॉर्मल नाही बाबा, हा माणूस पूर्वी जसा वागत होता तसा वागत नाही, आणि पूर्वी जसा शांत संयमाने वागायचा, जबाबदारीनं काम करायचा, तसा हा माणूस वागत नाहीये, हे तुमच्या लक्षात जेव्हा यायला दिसतं किंवा ते दिसून यायला लागतं तेव्हा त्याला म्हणतात अफेक्ट। आणि डिसऑर्डर म्हणजे असं वागणं बरेच दिवस चालू राहतं, म्हणजे एखादा दिवस उत्साह तुम्हाला पण वाटतो, एखाद्या दिवशी निराशा तुम्हाला पण येते, मला पण येते, बरोबर आहे, पण जेव्हा बरेच दिवस हे वागणं चालू राहतं त्याच्यामुळं या व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो। त्या अडचणींमुळे पेशंटला स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडणं अवघड होतं, तेव्हा त्याला म्हणतात बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर। आपल्या पेशंटला जो त्रास आहे तो यातला त्रास आहे। आता या आजारासाठी आपण आता आजार तर ओळखला, जेव्हा ते पहिल्यांदा माझ्याकडे आले होते त्यावेळेला त्यांना डिप्रेशनचा त्रास होता। आता जो त्रास आहे तो उन्माद किंवा मेनियाचा त्रास आहे। तर अशा पेशंटसाठी आपल्याला काही विशेष प्रकारच्या गोळ्या देणं आवश्यक असतं, आणि त्या गोळ्या जर दिल्या तर या गोष्टी कंट्रोलमध्ये व्हायला चालू होतात। आणि त्याला आपण म्हणूयात की मूड स्टॅबिलायझर। आता त्याच्या शब्दाचा अर्थच बघा, मूड म्हणजे त्या माणसाची मानसिक स्थिती, स्टॅबिलायझर म्हणजे त्याला नियंत्रित करणे, एका ठराविक पद्धतीने त्याला नियंत्रित आपण जर करू शकलो तर त्याला मूड स्टॅबिलायझर या वर्गातली गोळ्या म्हणतात, आणि आपल्या पेशंटला त्या गोळ्यांची गरज लागणार आहे। आतापर्यंत त्या गोळ्या आपण त्यांना दिलेल्या नव्हत्या, पण आपल्याला सध्या या गोळ्या देणं आवश्यक आहे। माझ्या मते या गोळ्या आपण जर त्यांना दिल्या, रेग्युलर फॉलोअपला जर आलो, गोळ्या व्यवस्थित आपण व्यवस्थित घेत राहिला, मनाने गोळ्या कमी जास्ती नाही केल्या तर हा आजार पूर्णपणे नियंत्रणामध्ये राहतो, आणि हा जो अतिचंचलपणा चालू आहे त्यांचा तो सगळा बंद व्हायला मदत होतो। आता थोडक्यात मगाशी आपण बघितलं की त्यांनी आल्या आल्या उगीच तुम्ही म्हणजे देव, तुम्ही म्हणजे हे असं बोलणं चालू केलं। थोडक्यात काय की बऱ्याच वेळेला जे पेशंटना उन्माद किंवा ही अडचण असते तर हे पेशंट विनाकारण अति उत्साहित असतात, अतिचंचलपणा असतो, म्हणजे उगीच पैसे खर्च करायचे, अनावश्यक बडबड करायची, किंवा देवाचं खूप जास्त करायला चालू करतात, किंवा बऱ्याच वेळेला मी म्हणजे शहाणा अशा प्रकारची भावना कायम राहायला लागते, कुणाचं ऐकत नाहीत, उगीच जागत राहायचं, इकडं तिकडं फिरत राहायचं, पैसे खर्च करत राहायच्या, गरज नसताना गोष्टी विकत आणायच्या, ही सगळी लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसायला चालू होतात। आणि बऱ्याच वेळेला काय होतं की या मनस्थितीमध्ये ते काहीतरी अविचारीपणे करतात, आणि अविचारीपणे करून नंतर आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागतात। तर त्यामुळे अशा पेशंटचं वागणं आपल्याला मूड स्टॅबिलायझरच्या मदतीने नियंत्रित करावंच लागतं, आणि तोच प्रयत्न आपण आजपासून करणार।